हॅलो स्टुडंट, वेलकम टू इझी मॅथ्स मराठी. तर या आधीच्या व्हिडिओमध्ये आपण एक्सरसाइज 1.1 सॉल्व केली होती. आता पाहूया नेक्स्ट एक्सरसाइज 1.2 आणि त्यासाठी काही इम्पॉर्टंट थेरम आहे तेही आपण इथे घेणार आहोत. चला तर मग स्टार्ट करूयात. आपण आज पाहणार आहोत थेरम 1.2. याची स्टेटमेंट इथे वाचूयात, परत त्याचं प्रूफ पण इथे पाहणार आहोत. यातलं बुकमधले आपण इथे समजून घेऊयात. परत काही सोप्या भाषेत तुम्हाला मी सांगणार आहे जेणेकरून ही थेरम खूप इझिली तुमच्या लक्षात राहील. ओके, इथे तुम्ही पाहू शकता रॅशनल आणि इरॅशनल नंबर्सचे डेफिनेशन दिलेले आहे विथ एक्झाम्पल्स. स्टेटमेंट आहे, लेट p be a prime number if p divides a square then p divide a where a is a positive integers. याचा मीनिंग काय होतो? p हा एक प्राइम नंबर आहे जो की a स्क्वेअरला डिवाइड करतो. जेव्हा p हा a स्क्वेअरला डिवाइड करेल दॅट मीन्स p हा a ला सुद्धा डिवाइड करेल. इथे थेरमची स्टेटमेंट आहे आणि इथे a काय आहे? पॉझिटिव्ह इंटिजर्स. त्याचा प्रूफ आपण इथे पाहूयात. ही खूप इम्पॉर्टंट थेरम आहे, तुम्हाला याचं रिव्हिजन करायचं आहे. ओके, प्रॅक्टिस करायची आहे. तर प्रूफ पाहूया. प्रूफमध्ये दिलेला आहे, लेट द प्राइम फॅक्टरायझेशन ऑफ ए बी ॲज फॉलोज. एचा आधी प्राइम फॅक्टरायझेशन घेतला आहे. ए हा एक नंबर आहे, त्याचा प्राइम फॅक्टरायझेशन घेऊ p1 p2 अप टू सो ऑन pn च्या फॉर्ममध्ये, वेअर p1 p2 अप टू सो ऑन pn आर प्राइम्स नॉट नेसेसरीली डिस्टिंक्ट. यातले p1 p2 अप टू सो ऑन pn काय आहे? प्राइम फॅक्टर्स आहेत. परत देअरफॉर ए स्क्वेअर, आता हे ए ची व्हॅल्यू इथे आपण घेतली, याचा स्क्वेअर जर घेतला एचा स्क्वेअर, ह्या पूर्ण नंबर रिपीट येतील. ओके, p1 p2 अप टू सो ऑन pn इंटू p1 p2 अप टू सो ऑन pn. परत ह्या दोन्हीही नंबरचं जर आपण मल्टिप्लिकेशन केलं तर आपल्याला काय भेटेल? p1 स्क्वेअर, p1 इंटू p1 p1 स्क्वेअर, p1 इंटू p2 इंटू p2 p2 स्क्वेअर, आणि असंच p3 इंटू p3 असेल तर p3 स्क्वेअर येणार. तसंच pn इंटू pn इज pn स्क्वेअर. ओके, इथे खूप सोपं आहे. सुरुवातीला ए घेतले, नंतर एचा स्क्वेअर घेतले. आता पुढे पाहूया. नाऊ वी आर गिवन दॅट p डिवाइड्स ए स्क्वेअर. आपल्याला दिलेलं आहे p डिवाइड ए स्क्वेअर. प्रूफ काय करायचं आहे? p डिवाइड्स ए. तर गिवन दिलं आहे p डिवाइड्स ए स्क्वेअर. देअरफॉर फ्रॉम द फंडामेंटल थेरम ऑफ अरिथमेटिक इट फॉलोज दॅट p इज वन ऑफ द प्राइम फॅक्टर ऑफ ए स्क्वेअर. तर p हा ए स्क्वेअरला डिवाइड करतो, म्हणजेच p हा ए स्क्वेअरचा काय झाला? प्राइम फॅक्टर झाला. ओके, however using the uniqueness part of the fundamental theorem of arithmetic we realize that the only prime factors of a square are p1 p2 up to so on pn, so p is one of p1 p2 up to so on pn. याचा मीनिंग काय होतो ते आपण पाहू. तर आपण फंडामेंटल थेरम ऑफ अरिथमेटिक पाहिले होते याआधी. त्यामध्ये सांगितलं आहे की कंपोजिट नंबरचे जर आपण प्राइम फॅक्टर पाडले तर ते युनिक असतात. त्याची ऑर्डर आपण चेंज करू शकतो, बट दे आर युनिक. तर त्या युनिकनेस पार्टचा आपण जर इथे यूज केला तर वी रिअलाइज दॅट द ऑनली प्राइम फॅक्टर ऑफ ए स्क्वेअर आर. प्राइम फॅक्टर कोणत्या? ए स्क्वेअरचे इथे दिले आहे. ए स्क्वेअरचे प्राइम फॅक्टर p1 अप टू सो ऑन pn इंटू p1 अप टू सो ऑन pn. युनिकनेस पार्टने आपण असं लिहू शकतो, ए स्क्वेअर चे प्राइम फॅक्टर हे p1 p2 अप टू सो ऑन pn आहेत. सो p इज वन ऑफ p1 p2 अप टू सो ऑन pn. तर ह्या फॅक्टरमधला एक असा p आहे. ओके, त्याच्यामुळे a इज इक्वल टू p1 अप टू सो ऑन pn हे सुरुवातीला आपण घेतलेलं आहे. त्यामुळे p डिवाइड्स a, p हा a ला डिवाइड करतो, इथे आपण सांगू शकतो. खूप सोपं आहे. इथं सुरुवातीला ही स्टेप लक्षात ठेवायची, a इज इक्वल टू p1 अप टू सो ऑन pn. परत एचा स्क्वेअर घेतला आहे आणि p डिवाइड्स ए स्क्वेअर दिलेला आहे, याचा आपण यूज केला आहे. यूज करून आणि युनिकनेस थेरम ऑफ फंडामेंटल थेरम ऑफ अरिथमेटिकचा यूज केला आहे. त्यानुसार ए स्क्वेअरचे प्राइम फॅक्टर हे p1 अप टू सो ऑन pn आहे. तर p हा त्यामधलाच एक आहे. आणि ए हा ए इज इक्वल टू p1 अप टू सो ऑन pn दिलेला आहे, त्यामुळे p डिवाइड्स ए आपण इथे सांगू शकतो. थेरम 1.2 परत शॉर्टमध्ये आपण समजून घेऊया जेणेकरून तुमच्या लक्षामध्ये लवकर बसेल. थेरम 1.2 ची स्टेटमेंट इथे दिलेली आहे. तर प्रूफ तुम्हाला मी शॉर्टमध्ये सांगते. सुरुवातीला एचे आपण प्राइम फॅक्टर पाडून घेऊयात. तर काय येईल? ए इज इक्वल टू p1 p2 अप टू सो ऑन pn. एचा स्क्वेअर घेऊयात. एचा स्क्वेअर म्हणजे हे परत लिहावं लागेल आपल्याला.
P1 अप टू सो ऑन Pn इंटू P1 P2 अप टू सो ऑन Pn. परत हे सॉल्व करूयात. तर P1 इंटू P1 P1 स्क्वेअर, P2 इंटू P2 P2 स्क्वेअर अप टू सो ऑन Pn इंटू Pn Pn स्क्वेअर. ठीक आहे. तर ते इथे ए स्क्वेअरची व्हॅल्यू आपल्याला भेटलेली आहे. गिवन P डिवाइड्स ए स्क्वेअर दिलेला आहे. ओके, P डिवाइड्स ए स्क्वेअर याचा आपण इथे ह्या थेरममध्ये जे दिलेलं आहे त्याचा आपण यूज करणार आहोत. गिवन दॅट P डिवाइड्स ए स्क्वेअर देअरफॉर P इज अ प्राईम फॅक्टर ऑफ ए स्क्वेअर. इझी आहे. P ए स्क्वेअरला डिवाइड करते म्हणजेच P हे काय झालं, प्राईम फॅक्टर झालं ए स्क्वेअरचं. बट प्राईम फॅक्टर ऑफ ए स्क्वेअर आर P1 P2 अप टू सो ऑन. याचे ए स्क्वेअरचे प्राईम फॅक्टर काय भेटले, हे भेटले आपल्याला P1 स्क्वेअर अप टू सो ऑन Pn स्क्वेअर. तर युनिकनेस थेरमने आपण इथे सांगितलं की ए स्क्वेअरचे प्राईम फॅक्टर कोणते आहे, P1 अप टू सो ऑन Pn. सो P इज वन ऑफ द P1 अप टू सो ऑन Pn. तर यामधलाच एक कोणता आहे, P. ओके, आणि ऑल्सो गिवन दॅट A इज इक्वल टू P1 P2 अप टू सो ऑन Pn. आणि P1 ह्याच्यामधलाच एक कोणता आहे, P. तर ह्या सगळ्या संख्या एला डिवाइड करतात म्हणजेच P ऑल्सो डिवाइड्स ए. खूप सोपी थेरम आहे. काही स्टेप आहे ज्या तुम्हाला लक्षात ठेवायच्या आहे. ते म्हणजे एची व्हॅल्यू, परत ए स्क्वेअरची व्हॅल्यू काढणार तुम्हाला भेटणार ही दिलेलं आहे त्याचा यूज करायचा आहे. त्यातून आपल्याला काय भेटतं ते लक्षात घ्या. परत युनिकनेस थेरम ऑफ अरिथमेटिक, युनिकनेस पार्ट ऑफ अरिथमेटिक थेरमचा आपण इथे यूज करणार आहोत. प्राईम फॅक्टर ऑफ ए स्क्वेअर आर P1 P2 अप टू सो ऑन Pn. सो P इज वन ऑफ द P1 P2 अप टू सो ऑन Pn. परत गिवन दिलाय तिचा यूज करणार आणि लास्टली वी गेट P डिवाइड्स A. लेट्स सॉल्व द नेक्स्ट क्वेश्चन. एक्झाम्पल 5. प्रूव्ह दॅट रूट 3 इज इरॅशनल. तर हे प्रूफ करण्यासाठी आपण आधी अज्यूम करणार की रूट 3 हे रॅशनल नंबर आहे. लेट अस अज्यूम टू द कॉन्ट्ररी दॅट रूट 3 इज रॅशनल. रूट 3 हे रॅशनल आहे, ह्याच्या उलट आहे असं आपण अज्यूम करणार आहोत आणि प्रूफ करू. प्रूफ केल्यावर असं आपल्याला शेवटी दिसेल की दिस इज रॉंग. हे रॉंग असल्यामुळे काय प्रूफ होईल की रूट 3 इज इरॅशनल. लेट अस स्टार्ट. Let us assume root 3 is rational. That is, we can find integers a and b such that root 3 is equal to a by b. रूट 3 हा रॅशनल नंबर आहे असा अजून जर केला तर रूट 3ला आपल्याला p बाय क्यूच्या फॉर्ममध्ये लिहिता येतं. ओके, तर p बाय क्यूच्या ऐवजी इथे a आणि b हे नंबर घेतले, a and b, तर दॅट रूट 3 इज इक्वल टू a by b. Suppose a and b have a common factor other than 1, then we can divide by the common factor and assume that a and b are co-prime. यातल्या ए आणि बीला हे कॉमन फॅक्टर आहेत अदर दॅन 1. 1 पेक्षा दुसरे सुद्धा कॉमन फॅक्टर आहे असं आपण सपोज करूयात. आणि जे कॉमन फॅक्टर असतील त्या कॉमन फॅक्टरने जर आपण ए आणि बीला डिवाइड केलं तर त्यानंतर काय अजून केलंय की ए अँड बी आर कोप्राईम. कोप्राईम म्हणजे काय, कोप्राईम आर द नंबर्स विच हॅज ओनली 1 ॲज अ कॉमन फॅक्टर. एक ही संख्या ह्यांची कॉमन फॅक्टर असते, त्यापेक्षा दुसरी संख्या नसतात. ओके, तर सो बी रूट 3 इज इक्वल टू ए ही व्हॅल्यू कुठून आली, इथून. ही संख्या जर तुम्ही लेफ्ट साईडला घेतली तर इथं डिवाइडमध्ये आहे, इथं होतं मल्टिप्लायमध्ये. तर बी रूट 3 इज इक्वल टू ए येणार, इथून व्हॅल्यू भेटली. स्क्वेअरिंग ऑन बोथ साइड्स अँड रिअरेंजिंग वी गेट 3b स्क्वेअर इज इक्वल टू ए स्क्वेअर. ह्याला रिअरेंज केले आणि स्क्वेअर केले तर बीचा स्क्वेअर काय होणार, बी स्क्वेअर. इथं आला बी स्क्वेअर, रूट 3चा स्क्वेअर 3 आणि एचा स्क्वेअर ए स्क्वेअर. ओके, ह्याला स्क्वेअरिंग आणि रिअरेंज केल्यावर आपल्याला ही व्हॅल्यू भेटणार आहे. देअरफॉर ए स्क्वेअर इज डिव्हिजिबल बाय 3. तर ए स्क्वेअरला इकडे जर घेतलं तर 3च्या हे डिवाइड मी जाणार, म्हणजेच ए स्क्वेअर इज डिव्हिजिबल बाय 3. बट आपण आत्ताच एक थेरम पाहिली होती की जर ए स्क्वेअर इज डिव्हिजिबल बाय 3 देन ए इज ऑल्सो डिव्हिजिबल बाय 3. सो ए हा एला 3ने डिवाइड करू शकतो. So we can write a is equal to 3c for some integer c. तर आपण काय लिहू शकणार, a by 3 आपण घेऊ शकतो. तर a is equal to 3c ते घेतलाय, c is any integer, कोणतरी इंटिजर ते घेतलाय, a ची व्हॅल्यू भेटली आपल्याला. सबस्टिट्युटिंग फॉर a we get a ची व्हॅल्यू कुठे ठेवायची, ह्या इक्वेशनमध्ये वरच्या. तर काय येणार, a ची व्हॅल्यू आपण 3c जर आपण इथे ठेवली तर काय येणार, 3b स्क्वेअर इज इक्वल टू a स्क्वेअरची व्हॅल्यू काय आहे, 3c चा स्क्वेअर काय येणार, 9c स्क्वेअर. इथं व्हॅल्यू ठेवली.
ह्या इक्वेशनमध्ये 3b ॲज इट इज ठेवला, ए स्क्वेअरची व्हॅल्यू काढली आपण इथे आणि ही व्हॅल्यू इथे पुट केली. तर काय आलं 9c². दॅट मीन्स ह्याला जर आपण सॉल्व्ह केलं तर आपल्याला काय भेटणार, b² इज इक्वल टू 3c². दिस मीन्स दॅट b² इज डिव्हिजिबल बाय 3. जर 3 ला इकडे घेतला तर b² तर डिवाइड में जाणार अँड b इज ऑल्सो डिव्हिजिबल बाय 3. परत त्या थेरमचा यूज करायचा आहे की जर b² हा 3 ने डिवाइड होत असेल तर b इज ऑल्सो डिव्हिजिबल बाय 3. ठीक आहे. आपण ह्या आधी शिकलेल्या थेरमचा यूज इथे 2 वेळेस केला आहे. फर्स्टली इथे a² इज डिव्हिजिबल बाय 3, इथे परत त्या थेरमचा यूज केला आहे. परत b² इज डिव्हिजिबल बाय 3 भेटले, तिथे पण आपण परत थेरमचा यूज केला. इथे भेटला a डिव्हिजिबल बाय 3, नंतर इथे b डिव्हिजिबल बाय 3 भेटले इथे. ओके. तर पुढे पाहूया आपण काय ते. Therefore, a and b have at least 3 as a common factor. a पण डिव्हिजिबल बाय 3 भेटलाय, b पण डिव्हिजिबल बाय 3 आहे. म्हणजे a आणि b या संख्येला ॲटलिस्ट 3 हा एक कॉमन फॅक्टर आपल्याला भेटलाय. बट दिस कॉन्ट्राडिक्शन द फॅक्ट दॅट a and b आर को प्राईम. आपण सुरुवातीला जे कॉन्ट्राडिक्शन अजून केलं होतं की दिलेली संख्या जी आहे ती रॅशनल नंबर आहे असं आपण अजून केलं होतं. तर रॅशनल असल्यामुळे आपल्याला असं अजम्पशन आलं होतं की a आणि b हा को प्राईम आहे. पण इथं ते चुकीचे ठरले, कारण a आणि b ला एकपेक्षा दुसरं सुद्धा 3 ॲज अ कॉमन फॅक्टर आपल्याला भेटला आहे. म्हणजे a आणि b हे को प्राईम आहे का, नाही. तर पण तर आपण अजून केलं होतं a आणि b को प्राईम आहे. सो ते हे जे चुकीचं अजम्पशन आहे हे कशामुळे अरेज झालं. दिस कॉन्ट्राडिक्शन हॅज अरायझेस बिकॉज ऑफ आवर इनकरेक्ट अजम्पशन दॅट √3 इज रॅशनल नंबर. ओके. √3 हे रॅशनल नंबर हे आपण जे कॉन्ट्राडिक्शन अजून केलं होतं तेच आपलं चुकीचं ठरलं. त्यामुळे मग वी कन्क्लूड दॅट √3 इज इरॅशनल. ओके. हेन्स प्रूव्ह √3 इज इरॅशनल नंबर. हे खूप सोपं आहे प्रूफ ह्याचं. सुरुवातीला कॉन्ट्राडिक्शन अजूम करायचं आणि त्यामुळे जे कन्क्लुजन निघेल ते शेवटी इनकरेक्ट आहे हे दाखवायचं. म्हणजे आपण केलं अजम्पशन हे चुकीचं आहे आणि त्यांनी दिलेलं हे योग्य आहे. ओके. तर या व्हिडिओमध्ये आपण थेरम पॉईंट 1.2 आणि थेरम पॉईंट 1.3 हे प्रॉपरली समजून घेतलेलं आहे. आय होप तुम्हाला हे सगळं कळालं असेल. तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये विथ एक्सरसाइज 1.2 विथ ऑल प्रॉब्लेम अँड सोल्युशन्स. तर ॲट लास्ट मी एकच सांगेन की मॅथ इज व्हेरी इझी. फक्त गरज आहे ती प्रॅक्टिसची, बिकॉज प्रॅक्टिस मेक्स मॅन परफेक्ट. चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.